नमस्कार मंडळी. राजकारण हे मोकळ्या रस्त्यावरचं वाहन नाही, तर ते घाटावरून नेणारं अवजड ट्रक आहे. इथे स्टिअरिंग पकडणाऱ्याची चूक माफ होत नाही आणि ब्रेक उशिरा दाबला तर अपघात अटळ असतो. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात असाच एक अवघड घाट सुरू आहे. शरद पवारांनंतर पहिल्यांदाच संपूर्ण ड्रायव्हिंग सीट अजित पवारांकडे आली. पण या प्रवासात लागोपाठ अडथळे, विकेट्स आणि अंतर्गत अस्वस्थता वाढताना दिसतेय. हा घाट अजित पवार पार करतील की नेतृत्वाचा खेळ इथेच अडखळेल? याच सगळ्या राजकीय घडामोडींचा सखोल आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनरच्या रूपकातून पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात आज नेमकं काय घडतंय याचं अतिशय बोलकं चित्र समोर येतं. मोकळ्या रस्त्यावर ट्रक चालवणं सोपं असतं, पण घाट आला की खरा ड्रायव्हरच स्टिअरिंगवर यावा लागतो. शरद पवार हे वर्षानुवर्षे घाट पार करणारे अनुभवी ड्रायव्हर होते, तर अजित पवारांनी पक्षाची ड्रायव्हिंग सीट पूर्णपणे स्वतःकडे घेतल्यानंतर अवघ्या पहिल्याच वर्षात सलग घाट लागले आणि इथूनच त्यांच्या नेतृत्वाची कसोटी सुरू झाली. धनंजय मुंडे, पार्थ पवार आणि माणिकराव कोकाटे या 3 प्रकरणांनी अजित पवारांना लागोपाठ अडचणीत आणलं. मुंडे प्रकरणात वाल्मिक कराडच्या वादग्रस्त कारनाम्यांमुळे सरकारची कोंडी झाली. सुरुवातीला पाठराखण, कोअर ग्रुपमध्ये समावेश, पण अखेरीस फोटो समोर आल्यानंतर फडणवीसांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यावर राजीनामा. या सगळ्यांमुळे नेते संकटात आले की दादा किती दूर जातात हा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर भुजबळांना आधी डावळणं, मग पुन्हा मंत्रिमंडळात आणणं, पण अंतर्गत खडाजंगीच्या बातम्या आणि भाजपशी थेट कनेक्ट असल्याच्या चर्चा यातून दादांच्या नियंत्रणाबाहेर निर्णय होत असल्याचं चित्र तयार झालं. रामराजे निंबाळकरांसारखा दिग्गज नेता स्थानिक प्रश्नांवर दुरावतो, फलटणसारखा जिल्हा हातातून निसटतो आणि आता कोकाटे, ज्यांना अभय देण्यात आलं, खातं बदलून सांभाळलं, पण अखेरीस राजीनामा. ही मालिका पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट होते की अडचणीत आलेल्या नेत्यांना घाटात उभं राहून वाचवण्याऐवजी परिस्थितीच्या दबावाखाली माघार घ्यावी लागतेय. याच्या उलट शिंदे गटात संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यावर आरोप होऊनही एकनाथ शिंदे स्वतः फ्रंटफूटवर येऊन विकेट वाचवतात. त्यामुळे तुलना आपोआप होते. या सगळ्यात पार्थ पवारांच्या कोरेगाव पार्क जमीन व्यवहारात दादांनी पहिल्याच दिवशी अंतर ठेवणं, अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलली जाणं आणि कुटुंब सुरक्षित राहिल्याचं चित्र तयार होणं, यामुळे नेते वेगळे आणि फॅमिली वेगळी असा संदेश गेला, जो पक्षातील निवडून येणाऱ्या नेत्यांच्या मनात घर करून बसला. शरद पवारांच्या काळात अनिल देशमुख, नवाब मलिक, आर पाटील यांसारख्या प्रकरणातही राजीनामे झाले, पण नेते पवारांपासून दुरावले नाहीत. कारण पवारांनी वाऱ्याची दिशा ओळखून सर्वपक्षीय संबंध वापरून नेत्यांना राजकीयदृष्ट्या सुरक्षित ठेवलं. स्वतः अजित पवारांनीच पूर्वी साहेब पांघरूण घालायचे, आता आपल्यालाच घालावं लागते असं म्हटलं होतं आणि आज तेच वास्तव अधिक ठळकपणे दिसतंय. थोडक्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेतृत्व हातात असलं तरी डायनामिक्स कंट्रोल, नेत्यांची सुरक्षा आणि संकटात ठाम उभं राहणं या तिन्ही आघाड्यांवर अडचणी वाढत चालल्यात. त्यामुळे हा घाट अजित पवार पार करतील की नेतृत्वाचा गेम डॅमेज होईल हा प्रश्न उघडाच आहे आणि उत्तर हे पुढील काही महिन्यांत नेत्यांच्या हालचालींमधून आणि दादांच्या निर्णयांमधूनच स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा उभा राहतो की अजित पवारांच्या नेतृत्वासमोरचा खरा धोका हा विरोधकांकडून कमी आणि आतून वाढणाऱ्या अस्वस्थतेतून अधिक आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची रचना ही नेहमीच निवडून येणाऱ्या नेत्यांभोवती फिरणारी राहिली आहे. कार्यकर्ते रान पेटवतातच, पण अंतिम निकाल नेत्यांच्या ताकदीवर ठरतो. अशा पक्षात जर नेत्यांना वाटू लागलं की संकटात आपण एकटे पडतो, आपली विकेट वाचवण्यासाठी कोणी फ्रंटफूटवर येत नाही, तर ते पर्याय शोधू लागतात. कधी थेट भाजपशी संवाद, कधी दिल्लीत भेटी, तर कधी गटबाजी. आज धनंजय मुंडे, भुजबळ, तटकरे, रामराजे यांची नावं वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत असतील तरी त्यामागचा धागा एकच आहे: निर्णय प्रक्रियेत असलेली अनिश्चितता आणि नेतृत्वाची मर्यादित कवचकुंडरं. शरद पवारांनी वर्षानुवर्षे जे अदृश्य संरक्षण उभं केलं होतं, ते संरक्षण अचानक गायब झाल्याची भावना निर्माण झालीय. परिणामी मोकळ्या रस्त्यावर ट्रक वेगाने धावतोय, पण घाट सुरूच आहेत आणि प्रत्येक घाटात ड्रायव्हर बदलण्याऐवजी क्लीनरलाच जबाबदारी दिली जाते असं वाटू लागल्याने स्टिअरिंगवरचा विश्वास ढळतोय. त्यामुळे पुढील काळात अजित पवारांनी जर स्पष्टपणे ठाम भूमिका घेत नेत्यांना राजकीयदृष्ट्या सुरक्षिततेचा संदेश दिला नाही, तर हा प्रश्न फक्त 1-2 विकेट्सपुरता मर्यादित न राहता संपूर्ण संघाच्या मनोबलावर परिणाम करणारा ठरू शकतो आणि तेव्हाच खरा राजकीय उतार अधिक धोकादायक ठरेल. याच कारणामुळे आता अजित पवारांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न सत्तेत राहण्याचा नाही, तर पक्षावरचा होल्ड टिकवण्याचा आहे. महायुतीत असताना मंत्रिपदे, खाती आणि सत्तेचे फायदे मिळत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतमध्ये आपला नेता संकटात आला तर तो आपल्यासाठी किती लढतो हा निकष अधिक महत्त्वाचा ठरतोय. शरद पवारांच्या काळात सत्ता असो वा नसो, नेत्यांना ही खात्री होती की अंतिम टप्प्यावर साहेब स्वतः मैदानात उतरतील.
आज मात्र अनेक नेत्यांना वाटतंय की अंतिम क्षणी निर्णय कुणाच्या हातात असतो, दिल्लीचा शब्द जड ठरतो की मुंबईचा, आणि आपण कुणाच्या भरोशावर उभं राहायचं. त्यामुळेच एकीकडे सत्तेत असतानाही दुसरीकडे बॅकअप राजकारण सुरू आहे. भेटी, संकेत, गुप्त संवाद. हेच राजकारण जर वाढत गेलं तर अजित पवारांचं नेतृत्व औपचारिक राहून प्रत्यक्षात निर्णयांची सूत्र इतरांकडे जातील ही भीती पक्षात खोलवर पसरतीये. थोडक्यात हा घाट केवळ काही वादग्रस्त मंत्र्यांचा नाही, तर नेतृत्वाच्या विश्वासाचा आहे. आणि विश्वास एकदा घसरायला लागला की ट्रक कितीही मजबूत असला तरी ड्रायव्हरला पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने स्टिअरिंग पकडावं लागतं. नाहीतर पुढचा उतार अधिकच धोकादायक ठरतो. पण अजूनही चित्र पूर्णपणे हातातून गेलंय असं म्हणणं तितकंसं योग्य ठरणार नाही. कारण अजित पवारांकडे एक मोठी जमेची बाजू आजही आहे, ती म्हणजे सत्तेचा केंद्रबिंदू. सरकारमधील त्यांची गरज, विधानसभेतील संख्याबळ आणि प्रशासनावरचा अनुभवाचा पकड हा अजूनही दुर्लक्षित करता येणार नाही. मात्र ही ताकद टिकवायची असेल तर येत्या काळात त्यांना काही कठोर, स्पष्ट आणि धाडसी राजकीय निर्णय घ्यावे लागतील. अर्धवट भूमिका, उशिरा घेतलेले राजीनामे किंवा दबावाखाली केलेले बदल याऐवजी मी जबाबदार आहे आणि मीच निर्णय घेतो हा संदेश देणं आता अपरिहार्य आहे. नेत्यांना अभय देणं म्हणजे गुन्ह्याचं समर्थन नव्हे, तर राजकीय लढाईत त्यांना एकटेनं सोडण्याची हमी असते. हीच हमी जर पुन्हा विश्वासार्ह पद्धतीने उभी राहिली तर अनेक दुरावलेले चेहरे परत एकत्र येऊ शकतात. अन्यथा आज जे घाट कठीण वाटतायत ते उद्या अधिक तीव्र वळणांचे होतील. आणि तेव्हा ट्रक वाचवण्यासाठी केवळ ब्रेक पुरेसा नसेल तर पूर्ण ताकदीने ड्रायव्हिंग करावी लागेल. कारण राजकारणात वेग कमी करता येतो, पण स्टिअरिंग रिकामं ठेवता येत नाही. आणि म्हणूनच पुढचा काळ अजित पवारांसाठी केवळ सत्तेचा कालखंड न राहता नेतृत्वाची अंतिम परीक्षा ठरणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी वेगळी चूल मांडली, मोठा धोका पत्करला आणि थेट ड्रायव्हिंग सीटवर बसण्याचा निर्णय घेतला. पण त्या निर्णयानंतर प्रत्येक संकटात हा आपला नेता आपल्यासाठी किती दूर जातो याचं मोजमाप पक्षात सुरू झालं आहे. जर हे मोजमाप नकारात्मक ठरत राहिलं तर आज साथ देणारे नेते उद्या फक्त सहप्रवासी राहतील आणि वेळ आली की दुसऱ्या गाडीत बसायला मागेपुढे पाहणार नाहीत. शरद पवारांनी वर्षानुवर्षे ज्या मोळीला घट्ट बांधून ठेवलं होतं ती मोळी केवळ निवडणुकीत जिंकण्यामुळे नाही तर संकटात उभं राहण्यामुळे टिकली होती. आणि तीच कसोटी आता अजित पवारांसमोर उभी आहे. त्यामुळे हा घाट पार करायचा असेल तर केवळ आकड्यांची, पदांची किंवा सत्तेची गणितं पुरेशी ठरणार नाहीत. नेत्यांच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठाम, स्पष्ट आणि वेळेवर घेतलेली भूमिका हाच खरा ब्रेक, क्लच आणि स्टिअरिंग ठरेल. अन्यथा हा प्रवास सत्तेपर्यंत पोहोचला असला तरी नेतृत्वाच्या शिखरापर्यंत पोहोचेलच याची खात्री देता येणार नाही. तर मंडळी, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. अजित पवार हा राजकीय घाट पार करतील की त्यांचं नेतृत्वाचा गेम इथेच बदलाच्या वळणावर येईल? सत्ता असूनही नेत्यांचा विश्वास ढासळतोय का, की हे सगळे केवळ तात्पुरतं वादळ आहे? उत्तरे येणारा काळ देईल. पण आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात हालचाली प्रचंड वेगाने सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं? अजित पवार मजबूत ड्रायव्हर ठरतील की पुन्हा एकदा स्टिअरिंग बदलणार? तुमची स्पष्ट मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच सखोल, अभ्यासपूर्ण आणि थेट राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र फोकस न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी होते जानकी पाटील. जय महाराष्ट्र.